वणी तहसीलचे मुख्य दारावर पाणी साचल्यामुळे जनतेला नाहक त्रास. प्रभारी तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरज. वणी तहसील हे यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाचे तहसील म्हणून ओळखले जाते. वणी तालुक्यातील अनेक नागरिक, पालक, विद्यार्थी व निराधार म्हातारी व्यक्ती यांना विविध कामासाठी तहसील कार्यालयात यावे लागते. सध्या वणी तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या तर विद्यार्थी व पालकांना लागणाऱ्या अनेक प्रकारच्या कागदपत्रासाठी व दाखल्यासाठी तहसीलला यावे लागते व संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून शक्य तितक्या लवकर अशा गरजू व्यक्तीचे काम होणे अपेक्षित असते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विविध कागदपत्रकरिता बहिणीची सुद्धा मोठ्या प्रमाणात दाटी असते. सध्या तहसीलदार हे रजेवर असल्यामुळे तहसील पदाचा प्रभार हा रामचंद्र खिरेकर, संजय गांधी योजना यांच्याकडे आहे. परंतु त्यांच्याकडे तहसीलदार पदाचा प्रभार आल्यापासून त्यांच्याकडे गेलेल्या लोकांचे कोणत्याही प्रकारचे शासकीय काम करीत नसून समाधान सुद्धा करीत नसल्यामुळे त्यांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. वणी तहसीलमध्ये तालुक्यातून विविध कामे घेऊन येणारे पक्षकार, नागरिक, विद्यार्थी, पालक तहसीलमधील लघुशंकेसाठी मूत्रिगृहात जातात. तेव्हा तिथेही त्यांची दुर्गंधीमुळे कुचंबना होते. आता तर तहसीलच्या मुख्य प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे कार्यालयात येणारे कर्मचारी, अधिकारी व तालुक्यातून व दूरदूरून तहसीलचे कामासाठी आलेल्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रभारी तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांच्या दुर्लक्षितपणामुळे व प्रवेशद्वाराजवळच साचलेल्या पाण्यामुळे अनेक कर्मचारी, अधिकाऱ्याशिवाय विद्यार्थी, पालक व विशेषतः म्हातारी निराधार व्यक्ती यांना नाहक त्रासाला तोंड द्यावे लागते. तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे व तिथून कर्मचाऱ्यांचे, दुचाकी वाहनाचे येणे जाणे सुद्धा सुरू असते. सदर साचलेल्या पाण्यातून दुचाकी वाहन जात असल्यामुळे घाणेरडे पाणी तहसीलला येणाऱ्या लोकांच्या अंगावर उडतात. त्यामुळे बरेचदा लोकांचे कपडे खराब होऊन वादही होतो. पावसाचे पाणी तहसीलचे मुख्य दारातच असल्यामुळे तेथून जाताना लोकांना सर्कस करून जावे लागते. बरेचदा कपडेही ओले होतात. बरेचदा वाद सुद्धा होतो. यास जबाबदार कोण, असा प्रश्न लोकांना पडला आहे. परंतु जनतेला होणाऱ्या अशा नाहक त्रासासाठी संबंधित प्रभारी तहसीलदार खिरेकर, नायब तहसीलदार हेच जबाबदार असून त्यांचे अशा महत्त्वाच्या बाबीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. सदर महसूल प्रशासनामुळे जनतेला नाहक त्रास होत असेल तर लोकप्रतिनिधीची भूमिका महत्त्वाची ठरते. जनतेला होणाऱ्या अशा किरकोळ व तितक्याच महत्त्वाच्या जनतेच्या प्रश्नाकडे संबंधित लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. संबंधित लोकप्रतिनिधीचे ही दुर्लक्ष झाल्यामुळे कार्यालयात येणाऱ्या विद्यार्थी, पालक, शेतकरी, कामगार, कष्टकरी व शासनाने नुकत्याच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बहिणींना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रभारी तहसीलदार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित प्रभारी महसूल अधिकारी खिरेकर यांच्याबद्दल जनतेत संताप व्यक्त केला जात आहे. श्री खिरेकर हे झरी तहसील असताना सुद्धा लोकांच्या त्यांच्याबद्दल खूप तक्रारी होत्या असे कळते. प्रभारी तहसीलदार म्हणून जेव्हा लोक खिरेकर यांच्याकडे शासकीय काम घेऊन जातात तेव्हा ते बरेचदा खुर्चीवर बसून राहत नाहीत. समजा असले तरी ते त्यांच्याकडे येणारे शेतकरी, विद्यार्थी, पालक व निराधार व्यक्तीस योग्य माहिती देत नाही. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना योग्य माहिती व मार्गदर्शन करीत नाही व हेळसांड करतात. आता पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले, घराचे, गोठ्यांचे सुद्धा नुकसान झाले. अशा परिस्थितीत पुन्हा पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतची माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे पत्रकार गेले तरी त्यांना ते माहिती देत नाही. तालुक्यातील पूर परिस्थिती व पावसामुळे झालेले नुकसान इत्यादी माहिती घेण्याकरता तसेच याबाबत आमच्या चॅनल न्यूज 24 आपकी आवाजला माहिती देणे बाबत आमचे प्रतिनिधी
प्रभारी तहसीलदार खिरेकर यांच्याकडे गेले असता न्यूज चॅनलला मुलाखत देत नाही. तुम्हाला मुलाखत घ्यायची असेल तर एसडीओची घ्या, पण मी मुलाखत देत नाही असे उलट व अरेरावीने व उद्धटपणे बोलतात. असे तहसीलदारचा प्रभार असणाऱ्या अधिकाऱ्यांनी पत्रकारशी बोलणे कितपत योग्य आहे? त्यामुळे तहसील प्रशासनाच्या सतर्कतेची व त्यांनी केलेल्या कामाची जनतेला माहिती होत नाही. त्यांच्या कार्यालयात गेलेल्या निराधार व अपंग व्यक्तींना देखील ते योग्य माहिती देत नाही. अशा निराधार व अपंग व्यक्तीस योग्य माहिती देणे गरजेचे असते. त्यांना अपूर्ण माहिती देऊन हाकलून लावतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल निराधार लोकात सुद्धा संताप आहे. तालुक्याचे तहसीलदार म्हणून त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक नागरिकाचे व प्रत्येक व्यक्तीला माहिती देऊन मार्गदर्शन करून समाधान करणे हे त्यांचे कर्तव्य असते. परंतु त्यांच्याकडे गहाणी घेऊन गेलेल्या लोकांचे अडलेले काम तर जाऊ द्या, त्यांना कोणतेही सहकार्य करता योग्य माहिती व मार्गदर्शन सुद्धा देत नाही. उलट कडक व उर्मट भाषा बोलतात, अशी लोकात चर्चा आहे. माहितीसाठी गेलेल्या पत्रकारांना योग्य सन्मानित करता ते अपमानजनक वागणूक देतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल वणी शहर व वणी तालुक्यातील जनतेच्या तक्रारी आहेत. अशा तापट स्वभावाचे प्रभारी तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांना शासनाने त्यांच्याकडील प्रभार काढून त्यांची इतरत्र बदली करण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे. असे जनतेच्या भावनेशी खेळणारे उर्मट स्वभावाचे व अरेरावीची भाषा बोलणारे अकार्यक्षम प्रभारी तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांच्यावर प्रशासनाने कार्यवाही करणे अपेक्षित आहे. वणी तहसीलच्या मुख्य दारावरच साचलेल्या पाण्यामुळे कार्यालयात काम घेऊन येणाऱ्या जनतेला कसा त्रास होतो याबद्दल वणीचे समाजसेवक नारायण गोडे यांनी न्यूज चॅनलला माहिती देऊन आपली खखन व्यक्त केली. सदर माहिती आम्ही जनतेकरिता प्रसारित करीत आहोत. संबंधित सदर वादग्रस्त अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, तसेच जनतेला त्रास देणाऱ्या प्रभारी तहसीलदाराबद्दल आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24, आपकी आवाज. नारायणराव गोडे, तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि तुम्हाला सामाजिक कार्याची जाणीव असल्यामुळे आणि वेगवेगळ्या कार्यालयातील ज्या समस्या असतात त्या समस्यासाठी तुम्ही नेहमी फिरत असतात. तर या ठिकाणी तुम्ही कोणतेतरी सामाजिक कार्य करण्यासाठी आले आहेत. तर नेमकी या संदर्भात आपली कार्यालयासंबंधित माहिती द्याल. जसे तुम्ही आरोग्य विभाग संबंधित आहे, BDO ऑफिस जाता, पोलीस स्टेशनला जाता, तहसीलला नेहमी जातात. तर या संदर्भामध्ये तुमच्या आजच्या तारखेमध्ये नेमकी तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या का? तुमचं म्हणणं काय या संदर्भात सांगा. नमस्कार. मी या ठिकाणी जेव्हापासून हा सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रोड काही तक्रारी केल्यामुळे सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी तो करण्यात आला, परंतु जे पाण्याचा जो विल्हेवाट लावायला पाहिजे होता, माननीय महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी इंगोले साहेब, तहसीलदार निखिल धोरदर साहेब आणि बरेचसे नायब तहसीलदार इथे संपूर्ण उपविभागाचं कामकाज चालतात. अन्न पुरवठा विभागाचे कार्यालय बाजूला आहे, परंतु एवढी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे का उपविभागीय अधिकारी साहेबाकडे मतदारसंघातील नेते मंडळी सर्व रंजले गांजले निवेदन घेऊन येतात आणि त्यांना निवेदन देतात, आपापल्या तक्रारी मांडतात. परंतु उपविभागीय अधिकारी कार्यालयाने काय केलं पाहिजे, त्यांच्यावरच अन्याय होऊन राहिला आहे. त्यांचेच जात असताना पाय इथून ओले होतात आणि सर्व कपडेसुद्धा इथे जाताना एकमेकाच्या अंगावर घाण उडतात. एवढी वाईट परिस्थिती उपविभागीय कार्यालयात प्रवेश करत असताना प्रवेशद्वारावर झालेली आहे. हे ब्रिटिशकालीन जिल्हा असलेलं जुनं ठिकाण आहे आणि या ठिकाणी अरबो रुपयाचा खनिज संपत्तीचा सर्व पैसा महसूल विभागाच्या मार्फत बाहेर वाटला जातो आणि छोटंसं काम हे पाणी बाहेर विल्हेवाट लावल्या जात नाही. फार दुर्दैवाची आणि वणीच्या लोकप्रतिनिधीसाठी आणि सामाजिक लोकांसाठी लाजिरवाणी बाब आहे. तरी हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पत्रकार मंडळींनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे. सर्वजण आपापला दिंडोरा पिटतात आणि महसूल विभागात कार्याला जात असताना ही घाण महिला, पुरुष, राशन कार्ड, निराधार या आणि सर्व लाडली बहिणा सर्वांना त्रास होऊन राहिलेला आहे.
परंतु माननीय उपविभागीय अधिकारी बिचारे काय करतील, कारण त्यांच्याकडेच सर्व लोक मागायला येतात. त्यांनी कोणाला मागायचं, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जातीनं लक्ष देऊन तात्काळ प्रश्न हा पाण्याचा मार्गी लावावा, अशी मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून नारायण गोडे, पत्रकार मंडळींना आणि आमचे अरुण उर्फ बाळासाहेब खैरेंना ही बातमी प्रेस करून तात्काळ हा प्रश्न मार्गी लावावा, वणीच्या संपूर्ण जनतेच्या वतीने आणि महसूल विभागाच्या वतीने मी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. तुम्ही एक लोकसेवेचा मार्ग म्हणून शासनाच्या पुढे आणि कार्यालयाच्या पुढे जे पाणी आहे साचल्यामुळे लोकांना कसा त्रास होत असतो आणि झालेला आहे, या संदर्भात तुम्ही जे न्यूज 24ला माहिती दिली, मुलाखत दिली, त्याबद्दल आम्ही न्यूज 24चे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद.